नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या पुढील एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण अर्थपूर्णच्या आधीच्या एपिसोडमध्ये जे ऑनलाईन ॲप्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला क्रेडिट मिळते त्याबाबत चर्चा केली आणि या एपिसोडमध्ये आपण क्रेडिट कार्ड्स नेमके काय असतात, क्रेडिट कार्डचे उपयोग काय आणि ते आपण कसे वापरतो, त्याचे स्टेटमेंट कसे जनरेट होते, त्याचं बिल पेमेंट कसं केलं जातं याबाबत एकंदरीत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी चेक आणि चेकबुक नेमकं काय असतं याबाबत आपण जाणून घेऊया. या आधीच्या एपिसोडमध्ये आपण डिपॉझिट रिसिट आणि विड्रॉल रिसिट याबाबत माहिती घेतली होती. चेकबुकचे मल्टीपर्पज उपयोग आहेत जे आजही काही स्वरूपात तसेच आहेत, परंतु भविष्यामध्ये त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चेकचे मल्टिपल उपयोग काय काय आहेत तर सर्वप्रथम पैसे विड्रॉल करण्याकरिता आपण चेक वापरू शकतो. हा चेक कसा भरला जातो पैसे विड्रॉल करण्याकरिता तर आपल्याला तिथे नाव भरण्याची गरज असते. म्हणजे जर पे एक ऑप्शन असतं. जर आपण स्वतःच, बरेच व्यक्ती ही चुकी करतात की जो व्यक्ती स्वतः ज्याचं अकाउंट आहे आणि त्याला जर पैसे काढायचे असतील तर तिथे स्वतःचं नाव लिहायचं नसतं. तिथे सेल्फ हे लिहायचं असतं, फक्त SELF स्वतःकरिता. आणि स्वतःचं नाव लिहिलं, स्वतःच प्रेझेंट केला तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण स्वतःच जर पैसे काढत असू आणि स्वतःच अकाउंट असेल चेकच्या माध्यमातून तर तिथे नेहमी पे मध्ये सेल्फ लिहावं, पे टू मध्ये सेल्फ असं असावं. त्यानंतर तारीख, ज्या तारखेला आपण पैसे विड्रॉल करणार आहोत ती, रक्कम आणि सही या गोष्टी भरून आपण चेकच्या माध्यमातून पैसे काढू शकतो. याच चेकच्या माध्यमातून थर्ड पार्टीला सुद्धा आपण हा चेक देऊ शकतो की जेणेकरून ते पैसे आपल्याला काढून आणून देऊ शकतील. याबाबत अनेक बँकांचे वेगवेगळे नियम असू शकतात. काही बँका मग याला डबल व्हेरिफिकेशन मागतात, म्हणजेच चेकच्या पुढील बाजूला जर साईन असतेच परंतु मागील बाजूला सुद्धा साईन करावी लागू शकते. आणि सोबतच ज्या व्यक्तीला आपण पाठवणार आहोत त्याच्यासोबत त्याचे ओळखपत्र आणि इतर डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत. हे झालं चेकच्या माध्यमातून पैसे कसे काढावे त्याबाबत. आणखी चेकचे अनेक उपयोग आहेत. त्यापैकी काही म्हणजे आपण चेक इश्यू करू शकतो थर्ड पर्सनला. तो हा चेक वेगवेगळ्या बँकेमध्ये कुठल्याही बँकेत डिपॉझिट करू शकते किंवा ज्या बँकेचा चेक तुम्ही इश्यू केलेला आहे त्या बँकेत जर त्या व्यक्तीचं खातं असेल ज्याच्या नावाने आपण चेक इश्यू केलेला आहे तर त्याच बँकेत सुद्धा तो चेक विड्रॉल करण्याकरिता त्याच्या खात्यामध्ये टाकू शकतो किंवा दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा टाकू शकतो.
हा चेक पास होण्याकरिता 1 ते 2 दिवस किंवा 2 ते 3 दिवस सुद्धा लागू शकतात. डिपेंड करतं त्यावेळीची परिस्थिती काय आहे, बँकिंग डेज किती आहेत, सुट्ट्या आहेत का, या परिस्थितीवरती ते डिपेंड करतं. आधी फिजिकल चेक्स जायचे. आता हल्ली CTS सिस्टम आल्यामुळे चेकची फक्त इमेज जाते. चेकची इमेज गेल्यामुळे लवकरात लवकर चेक पास होतात. आणि आता आणखी एक चेकच्या बाबत एक सिस्टम आलेली आहे, ती म्हणजेच पॉझिटिव्ह पे, ज्याची अनाऊन्समेंट 2020च्या एका RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये RBI गव्हर्नरांनी केली होती. आणि ती पॉलिसी अशी होती की पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे आधी काय व्हायचं की आपण सरळ चेक इश्यू करायचो आणि ज्या व्यक्तीला तो इश्यू केलेला आहे तो चेक त्याची जी कुठली बँक आहे त्या बँकेत तो त्याच्या खात्यात वठवण्याकरिता पोस्ट करायचा. आता आपण चेक इश्यू करायचाच आहे, परंतु त्याचबरोबर आपण आपल्या बँकेला, ज्या बँकेचा चेक आपण इश्यू करणार आहोत, ज्याचं अकाउंट आपल्याकडे आहे, त्या बँकेला हे इंटिमेशन द्यायचं आहे की चेक कोणाच्या नावाने इश्यू केलेला आहे, किती तारखेला इश्यू केलेला आहे आणि किती अमाऊंटचा आहे. ही पॉझिटिव्ह सिस्टम 50,000 आणि त्यावरील अधिक रकमेचे जर चेक असतील तर त्यावरच फक्त सध्या तरी उपलब्ध आहे. 50,000च्या आतील जे चेक्स आहेत त्यांकरिता पॉझिटिव्ह सिस्टम नाही आहे. मग प्रश्न इथं हा येतो की आपण जर पॉझिटिव्ह पे सिस्टमद्वारे बँकेला इन्फॉर्म करायचं आहे, तर मग जर दिवसाला 2-2, 3-3 चेक्स देतोय तर प्रत्येक वेळी बँकेत जायचं का? तर तसं नाहीये. बऱ्याच बँकांनी या सुविधा 3-4 पद्धतींनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. SMS च्या माध्यमातून किंवा मोबाईल बँकिंगचा ॲप बऱ्याच बँकांचा आहे, त्या ॲपच्या माध्यमातून, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून, या 3-4 पर्यायांच्या माध्यमातून आपण बँकेला याबाबत इन्फॉर्म करू शकतो. त्यानंतर थर्ड पार्टीला म्हणजेच त्या व्यक्तीला चेक देताना पे टू मध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, ज्या नावाने तो चेक देणार आहोत, अमाऊंट, आपली सही आणि किती तारखेला हा चेक आपण त्याला देणार आहोत ते लिहिणे पण बंधनकारक आहे. ज्या तारखेला चेक दिला आहे त्या तारखेपासून पुढील 90 दिवस हा चेक व्हॅलिड असतो. 90 दिवसानंतर मात्र त्याची एक्सपायरी संपते. चेकची एक्सपायरी असते 90 दिवसांची. जर 1 जानेवारीला चेक दिलेला आहे तर 1 जानेवारीपासून पुढील 90 दिवस तो चेक फक्त व्हॅलिड राहतो. त्यानंतर जर तो चेक त्या व्यक्तीने प्रेझेंट केला बँकेत 90 दिवस झाल्यानंतर तर तो चेक बाउन्स होतो. चेक बाउन्स कुठल्या कुठल्या कारणाने होऊ शकतो? तर चेकची एक्सपायरी संपली असेल तर, सिग्नेचर, आपण जी सही करतो बँकेत ती जर मॅच झाली नाही तर, अमाऊंटमध्ये काही प्रमाणात म्हणजे शब्दांत आणि नंबरमध्ये जर थोडीफार चूक झाली असेल तर, आणि आपण ज्या खात्याचा चेक दिलेला आहे त्या खात्यात बॅलन्स नसेल तर, इत्यादी कारणांमुळे चेक हा बाउन्स होऊ शकतो. चेक बाउन्स झाल्यानंतर दोन्ही पार्टींना म्हणजे ज्यांनी चेक इश्यू केला आहे त्यांना आणि ज्यांना तो दिलेला आहे त्या दोघांनाही चार्जेस लागू शकतात. काही केसेसमध्ये ज्यांनी चेक इश्यू केलेला आहे त्यांनाच फक्त चार्जेस लागतात आणि काही केसेसमध्ये चेक बाउन्स झाला तर ज्यांनी चेक इश्यू केलेला आहे त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, खटला सुद्धा दाखल होऊ शकतो. आणखी चेकचा उपयोग हा ECS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम सुरू करण्याकरिता केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही म्युच्युअल फंडची SIP ओपन केलेली असेल, पर मंथ 1000 रुपये तुमच्या अकाउंटमधून जावे याकरिता, तर त्याकरिता सुरुवातीला एक चेक दिला जातो. किंवा कुठलं लोन घ्यायचं असेल, प्रामुख्याने असं लोन जे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे, त्याकरिता सुद्धा एक कॅन्सल चेक मागितला जातो. त्यानंतर आपण जे काही लोनवर प्रोडक्ट घेतो त्याचं डिडक्शन हे आपल्या अकाउंटमधनं पर मंथ व्हावं याकरिता सुद्धा एक कॅन्सल चेक मागितला जातो. तर या सर्व गोष्टींकरिता चेकबुक सध्या उपयोगात आहे. पुढील भविष्यात हे बदलू सुद्धा शकतं. तर हे होते एकंदरीत चेकचे उपयोग. आता आपण आपल्या मुख्य टॉपिकला येऊया, तो म्हणजेच क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय.
जसं आपण आपल्या आधीच्या टॉपिकमध्ये ऑनलाईन क्रेडिट ॲप्सबद्दल जाणून घेतलं, तर हे क्रेडिट कार्ड म्हणजे आपल्याला मिळालेली एक क्रेडिट असते. क्रेडिट कार्ड्स कोण कोण इश्यू करतं? तर क्रेडिट कार्ड्स बँका इश्यू करतात, काही NBFC सुद्धा इश्यू करतात. क्रेडिट कार्ड्स बऱ्याच प्रकारचे असतात, परंतु मुख्यतः लक्षात ठेवण्याचे 2 प्रकार म्हणजे एक ब्रँडेड कार्ड असतं, म्हणजे प्लेन कार्ड जे त्या पर्टिक्युलर बँकेनेच इश्यू केलेलं आहे, आणि दुसरं असतं को ब्रँडेड कार्ड. हे असं कार्ड जे बँक प्लस एखाद्या कुठल्या कंपनीसोबत टायअप करून इश्यू झालेलं आहे. समजा एखाद्या बँकेने एखाद्या ऑइल कंपनीशी टायअप केलं असेल, तर त्यांचं ते क्रेडिट कार्ड को ब्रँडेड म्हणून ओळखलं जातं आणि त्या कंपनीचे प्रोडक्ट्स घेताना त्यावरती अधिकची कॅशबॅक किंवा कुठली ना कुठली एखादी ऑफर ही असू शकते. क्रेडिट कार्ड घेण्याकरिता एलिजिबिलिटी लागते. सॅलराईड पर्सन, बिझनेसमॅन इत्यादी व्यक्तींना क्रेडिट कार्ड हे मिळू शकतं. तसेच काही बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट जर आपलं त्या बँकेत असेल तर त्याच्या अगेन्स्ट सुद्धा क्रेडिट कार्ड इश्यू करू देण्याची सुविधा दिलेली आहे. क्रेडिट कार्ड इश्यू झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला क्रेडिट लिमिट मिळते. ही साधारणतः 10,000 तर त्याच्या पुढे मग त्या कार्डच्या प्रकारानुसार 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशा पद्धतीची असू शकते, 50,000, 60,000 वगैरे. ही क्रेडिट लिमिट जी असाइन होते ती डिपेंड करते की आपलं इन्कम किती आहे, दिलेल्या ज्याला ते क्रेडिट कार्ड इश्यू होणार आहे त्याचा सिबिल स्कोअर किती आहे, इत्यादी सर्व बाबींचा उपयोग करून क्रेडिट लिमिट ही डिसाईड होते. आणि साधारणतः हे वाक्य ऐकलं जातं की क्रेडिट कार्ड घेतलं म्हणजे 50 दिवसांचं टेन्शन नसतं, परंतु ते तसं नाही आहे. आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया हे नेमकं काय असतं. तर ABC पर्सनला एका बँकेने क्रेडिट कार्ड इश्यू केलेलं आहे. त्याच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटची जनरेशनची डेट आहे, म्हणजे याच्यातच तुम्हाला स्टेटमेंट जनरेशन डेट, क्रेडिट कार्डचं ड्यू पेमेंट याबाबत सुद्धा माहिती होईल या उदाहरणामध्येच. त्याच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंट जनरेशनची डेट आहे 5 तारीख आणि त्याची जी पेमेंट डेट आहे ती आहे 25 तारीख. ही पेमेंट डेट 25 तारीख कशी आली? तर जी स्टेटमेंट जनरेशन डेट असते त्या डेट पासून पुढील 20 दिवसांच्या अंतरानंतर जी डेट असते ती असते पेमेंट डेट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची म्हणजे त्याच व्यक्तीची आपल्या ज्याची 5 तारीख ही स्टेटमेंट जनरेशन डेट आहे, त्याने क्रेडिट कार्ड घेतलेलं आहे आणि आज समजा 6 सप्टेंबर आहे. 6 सप्टेंबरला जर त्याने एखादा मोबाईल किंवा एखादी कुठलीही गोष्ट खरेदी केली ज्याची कॉस्ट 15,000, 20,000च्या आसपास असेल अशी किंवा कितीही हजाराची, तर त्याला त्याचं पेमेंट हे 25 सप्टेंबरला करावं लागणार का? उत्तर आहे नाही. का? कारण त्याची जी स्टेटमेंटची जनरेशन डेट आहे ती आहे 5 तारीख. त्यामुळे तो त्या 5 सप्टेंबर नंतर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान जेव्हा जेव्हा कधी खरेदी करेल तेव्हा तेव्हा त्याची पुढील जी जनरेशनची स्टेटमेंटची जी डेट आहे ती 5 ऑक्टोबर येईल. 5 ऑक्टोबरपर्यंत त्याला त्यावरती कुठल्याही प्रकारचं पेमेंट करण्याची गरज नाहीये. 6 सप्टेंबरला घेतलेल्या प्रोडक्टची स्टेटमेंट जनरेशन डेट ही 5 ऑक्टोबर असेल. 5 ऑक्टोबरला त्याचं बिल जनरेट झाल्यानंतर पुढील आणखी 20 दिवस त्यांना मिळेल त्याचं बिल पेमेंट करण्याकरिता. 5 तारखेला एकूण स्टेटमेंट किती जनरेट झालेलं आहे हे कळेल आणि त्याची बिलाची पेमेंटची डेट ही 25 ऑक्टोबर असेल. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान कधीही ती व्यक्ती त्याच्या क्रेडिट कार्डचं पेमेंट हे करू शकते. यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की 50 दिवसाचा कालावधी हा तेव्हाच मिळतो जेव्हा आपण ते क्रेडिट कार्ड वापरून जर स्टेटमेंट जनरेशनच्या या महिन्याच्या डेटच्या 1 दिवस नंतर जर प्रोडक्ट घेतलं असेल तर.
जर त्यांनी हे प्रोडक्ट 6 सप्टेंबरला न घेता 20 सप्टेंबर किंवा 25 सप्टेंबरला घेतलं तर स्टेटमेंट जनरेशन डेट ही 5 आहे, तर 5 तारखेलाच स्टेटमेंट जनरेट होणार आहे. जरी त्यांनी प्रोडक्ट 1 ऑक्टोबरला घेतलं तर पुढील 4 दिवसात स्टेटमेंट जनरेशन डेट असल्यामुळे 5 तारखेला जर स्टेटमेंट जनरेट झालं तर ते 4 दिवस आणि पुढील 20 दिवस असे 24 दिवस त्यांना त्याचं पेमेंट करण्याकरिता मिळतात. तर प्रत्येक क्रेडिट कार्ड नसलेल्यांना किंवा ज्यांनी वापरलेलं नाही आहे किंवा ज्यांना याबाबत माहिती नाही आहे, हा एक गैरसमज झालेला आहे की क्रेडिट कार्ड असणं म्हणजे 50 दिवसांचं टेन्शन नाही आहे. तर ते तसं नसतं, ते असं असतं. आता क्रेडिट कार्ड आपण घेतल्यानंतर क्रेडिट लिमिट असाइन झालेली आहे आणि 4 ते 5 दा ते वापरून झालेलं आहे. याच कालावधीमध्ये 6 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये मग त्याचं बिल जनरेट होतं. फॉर एक्झाम्पल 3 ते 4 मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स होऊन बिलाची टोटल अमाऊंट ही 25,000 जनरेट झाली असेल तर ते 25च्या 25,000 पुढील 25 ऑक्टोबरला पर्यंत भरणे आवश्यक असते. न भरल्यास त्यावरती इंटरेस्ट चार्ज आणि इतरही प्रकारचे फीज चार्जेस हे लागू शकतात. क्रेडिट कार्डचं बिल जनरेट होताना 2 प्रकारच्या अमाऊंट जनरेट होतात, एक मिनिमम ड्यू आणि एक टोटल ड्यू. मिनिमम ड्यू हे टोटल अमाऊंट जी ड्यू असते त्याच्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी असते. फॉर एक्झाम्पल जर टोटल बिलाची रक्कम ही 25,000 आहे तर मिनिमम पेमेंट ड्यू हे 5,000 किंवा 6,000 असू शकतं. मिनिमम पेमेंट ड्यू केल्यानंतर काही चार्जेस लागत नाही, परंतु जी रक्कम बाकी आहे त्यावरती इंटरेस्ट हा लागू शकतो. त्यामुळे जे क्रेडिट कार्ड वापरतात त्यांनी ठरवायचं आहे की मिनिमम बिल पेमेंट ड्यू करून नेक्स्ट स्टेटमेंटला पूर्ण अमाऊंट पे करायची की आताच पे करायची. क्रेडिट कार्डचे बिल म्हणजेच एक लोन प्रोडक्ट असल्यामुळे लोनचे EMI जसे आपण वेळेवर दिले नाही तर आपल्या सिबिल स्कोअरवर त्याचा परिणाम होतो, असाच परिणाम हा क्रेडिट कार्डच्या बाबत सुद्धा होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना वेळेवर पेमेंट करणे हे सुद्धा आवश्यक असते. आता आपण एक बेसिक माहिती जाणून घेऊया की क्रेडिट कार्ड कशा पद्धतीचं असतं. तर हे एक क्रेडिट कार्ड आहे ज्याच्यावरती समोरच्या साईडने एक 16 अंकाचा क्रेडिट कार्डचा नंबर आहे. त्याच्या खाली क्रेडिट कार्ड होल्डरचं नाव असतं, एक्सपायरी डेट असते, व्हॅलिड फ्रॉम, व्हॅलिड टू म्हणजे ते कार्ड कधी इश्यू झालंय, ते कार्ड किती तारखेपर्यंत कोणत्या वर्षापर्यंत व्हॅलिड आहे आणि त्याच्या मागच्या साईडला राईट साईडला एका कोपऱ्यात CVV नंबर असतो. हा CVV क्रमांक 3 अंकांचा असतो. हे क्रेडिट कार्ड ऑफलाईन स्टोअरमध्ये ऑनलाईन माध्यमांद्वारे वापरलं जाऊ शकतं. ऑफलाईन स्टोअरवर जसं डेबिट कार्ड आपण वापरून पेमेंट करतो तसंच सेम आहे, ऑनलाईनला सुद्धा तसंच सेम आहे. क्रेडिट कार्डमधनं पैसे डिडक्ट होत राहतात आणि पेमेंट जी पेमेंट डेट आहे स्टेटमेंट डेट नंतरची त्यावेळी करायचं असतं. क्रेडिट कार्ड वापरताना त्याच्यावर EMIच्या पण बऱ्याच ऑफर्स असतात. त्याचा सुद्धा फायदा क्रेडिट कार्ड होल्डर घेऊ शकतात. कधी कधी बेटर डील म्हणून त्यावरती कॅशबॅक सुद्धा असते, त्याचा सुद्धा फायदा क्रेडिट कार्ड होल्डर्स घेऊ शकतात. त्यानंतर प्रत्येकाकडे जे कोणी एलिजिबल आहे त्या सर्वांकडे क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे का, याचं उत्तर व्यक्तिसापेक्ष बदलत जातं. ते त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. जर ती व्यक्ती क्रेडिट कार्ड घेण्याकरिता एलिजिबल असेल तर घ्यावं की नाही हे एकंदरीत त्या व्यक्तीवरच अवलंबून असतं. फक्त एवढंच आहे की क्रेडिट कार्ड वापरताना बऱ्याच लोकांना असं वाटतं की काय क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे, एक प्लॅस्टिक मनी होऊन जातं आणि प्लॅस्टिक मनी झाल्यानंतर आपला खर्च हा वाढू शकतो. केव्हाही आपल्याला असं वाटतं की क्रेडिट कार्ड आहे.
तर मग घेऊन या वस्तू. त्यामुळे खर्च वाढतो असं बऱ्याच जणांचं इथे मत येऊ शकतं. क्रेडिट कार्ड नसणे किंवा असणे नुकसान काही होऊ शकतं, होऊ शकत नाही, हे आपण व्यक्तिसापेक्षच ठरवू शकतो. जर कोणाकडे क्रेडिट कार्ड नसेल किंवा काही कुठल्या पद्धतीचं लोन नसेल तर सिबिलमध्ये त्यांचं रेकॉर्ड राहत नाही. आणि काही काही बँका काही काही लोनवरती सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये थोड्याफार पॉईंट्सची सूट देण्याची ऑफर देतात. मग अशा वेळी ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड पण नाही आहे त्यांचं सिबिलमध्ये काही रेकॉर्ड नसतं. त्यामुळे सिबिलचा स्कोअर हा कदाचित कमी असू शकतो. त्यामुळे त्या ऑफरचा फायदा हा त्यांना होत नाही. क्रेडिट कार्ड असेल, समजा घ्यायचंही नसेल परंतु घेतलं तर मोबाईलचे रिचार्ज करण्याकरिता, इलेक्ट्रिसिटीचे बिल भरण्याकरिता, या छोट्या छोट्या कामांकरिता जरी क्रेडिट कार्ड आपण वापरलं तरी सिबिलमध्ये त्याची नोंदणी होते आणि एकंदरीत ज्या क्रेडिट एजन्सीज आहेत त्यांच्याकडे आपलं रेकॉर्ड जातं की ही व्यक्ती अशी आहे का की ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो, यांची क्रेडिट हिस्ट्री काय आहे, या सर्व गोष्टीची नोंदणी तिथे होते. आपल्या ऑनलाईन फुटप्रिंट्स तयार होतात जे आपल्याला भविष्यात जर एखादी कुठली चांगली डील मिळत असेल, चांगली ऑफर मिळत असेल तर सिबिल स्कोअर कमी आहे म्हणून ती डील आपली कदाचित नाकारली जाऊ शकत नाही. तर हे काही क्रेडिट कार्डचे उपयोग आहेत. क्रेडिट कार्डचे तोटे तर आधीच सांगितलेले आहेत की काही व्यक्तींना असं वाटू शकतं की हा प्लॅस्टिक मनी, वेस्टेज मनी अशा पद्धतीचा असू शकतो. म्हणून क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्याच्या संदर्भातील फ्रॉड्स सुद्धा बरेच होऊ शकतात. त्याबाबत आपण आधीच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेलीच आहे. आधीचे एपिसोड आपण याकरिता नक्कीच बघू शकता. ते फ्रॉड्स होतात कसे, त्यापासून आपण अलर्ट कसं राहायचं, एवढंच फक्त इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की कुठल्याही पद्धतीने आपली जी गुप्त माहिती आहे, कार्डचा नंबर, कार्डची एक्सपायरी डेट आणि कार्डचा CVV क्रमांक हा कधीही आणि येणारा वन टाइम पासवर्ड कोणालाही शेअर करू नये. तर हे होतं एकंदरीत क्रेडिट कार्ड बाबत. यामध्ये आणखी काही जर बाकी राहिलं तर याचा संदर्भ देऊन पुढील एपिसोडमध्ये हे आपण कंटिन्यू करूया. आणि आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.